पोरांनो, हा आपला प्रिय 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 लवली लवली इंडिया आहे आणि या इंडियाच्या मॅपमध्ये एकूण 28 यानी की 28 स्टेट आहेत. किती आहेत? 28 स्टेट आहेत आणि 8 युनियन टेरिटरी आहेत. यूटी यानी की युनियन टेरिटरी 8 आहेत आणि स्टेट म्हणजे राज्य आहेत 28 आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. तर तुम्ही पाहू शकता या मॅपमधील जे काही सर्व राज्य आहेत आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत, ते 8ही केंद्रशासित प्रदेश आणि 28 राज्य यांच्या राजधानी आपल्याला पाठ करून घ्यायचे आहेत. ठीक आहे. तर सुरुवात आपण उत्तरेकडून करूया. ह्या मॅपमध्ये इकडची दिशा असते नॉर्थ आणि इकडची दिशा असते साऊथ. हे इकडची उजव्या हाताची दिशा असते ईस्ट, डाव्या हाताची दिशा असते वेस्ट. तर असं हे मॅप असतं आणि या मॅपमध्ये 28 स्टेट, 28 राज्य तुम्हाला शोधायचे आणि लिहायचे. सुरुवात करायची आहे तुम्हाला. ठीक आहे, वरपासून सुरुवात करूया आपण. तर या वरी जर बघितलं आपण पोरांनो, तर इथं लडाख आहे. लडाख हे एक केंद्रशासित प्रदेश आहे, म्हणजेच युनियन टेरिटरी आहे. त्यानंतर इथं जम्मू काश्मीर आहे. जम्मू काश्मीर देखील युनियन टेरिटरी आहे, म्हणजेच केंद्रशासित प्रदेश आहे. आता आपण 8 युनियन टेरिटरी मी तुम्हाला दाखवतो. तर त्यामध्ये 2 झाले. हे दिल्ली नावाचे एक युनियन टेरिटरी इथं आहे, जी आपल्या भारताची कॅपिटल आहे. भारताची कॅपिटल कोणती आहे? न्यू दिल्ली किंवा दिल्ली आहे. दिल्ली. या दिल्लीच्याच थोडं वर जर बघितलं आपण, त्या दिल्लीच्या थोडं वर बघितलं तर इथं चंदीगड नावाचं एक युनियन टेरिटरी आहे. चंदीगड नावाचं एक युनियन टेरिटरी आहे. आपण लडाख बघितला, जम्मू काश्मीर बघितला, दिल्ली बघितला आणि चंदीगड बघितलं. हे 4 युनियन टेरिटरी आहेत. त्यानंतर या ठिकाणी इकडे जर बघितलं आपण आपल्या महाराष्ट्राच्या, आपल्या प्रिय 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 महाराष्ट्राच्या वेस्टला जर आपण बघितलं पोरांनो, तर हे दमन अँड दीव, दादरा अँड नगर हवेली हे एक युनियन टेरिटरी आहे. ठीक आहे, ही एक युनियन टेरिटरी आहेत. आपल्या या महाराष्ट्राच्या थोडासा वर गुजरातमध्ये हे दादरा अँड दीव दमन अँड दीव, दादरा अँड नगर हवेली. दमन आणि दीव, दादरा आणि नगर हवेली. ठीक आहे. तुमच्यापैकी काही जण या ठिकाणी जाऊन आला असाल. तिथे छानपैकी समुद्रकिनारा आहे. एक समुद्रकिनारा आहे मस्तपैकी. तिथे भरपूर जण एन्जॉय करण्यासाठी जातात. त्यानंतर थोडं इकडे जर आलं तर तुम्हाला लक्षद्वीप नावाचे एक युनियन टेरिटरी दिसेल. युनियन टेरिटरी लक्षद्वीप. ठीक आहे. या लक्षद्वीप युनियन टेरिटरीची कॅपिटल आहे पोरांनो कवरती हे युनियन टेरिटरीचं कॅपिटल आहे. कुठल्या? लक्षद्वीप. लक्षद्वीप. ठीक आहे. ही लक्षद्वीप युनियन टेरिटरी आहे. त्यानंतर कावर्ती. ठीक आहे. त्यानंतर इकडे जर आपण आलो पोरांनो, अशा प्रकारची आतापर्यंत तुम्ही 6 युनियन टेरिटरी पाहिलात. त्यानंतर या बे ऑफ बेंगाल, हे बे ऑफ बेंगाल आहे. ह्या बे ऑफ बेंगालमध्ये जर तुम्ही आलो तर तुम्हाला इथे एक युनियन टेरिटरी दिसेल. ती आहे पुदुचेरी. ठीक आहे. तर ही पुदुचेरी एक आहे. ही पुदुचेरी ही एक युनियन टेरिटरी आहे. आणि त्यानंतर 8 नंबरची युनियन टेरिटरी आहे पोरांनो अंदमान अँड निकोबार आयलँड. अंदमान आणि निकोबार बेट. ठीक आहे. तर ही एक युनियन टेरिटरी आहे आणि या युनियन टेरिटरीचं जे काही कॅपिटल आहे त्याचं नाव आहे पोर्ट ब्लेअर. काय आहे? पोर्ट ब्लेअर. हे इतकं तुम्हाला आज युनियन टेरिटरी माहीत झालेले आहेत. ठीक आहे. तर लडाख या युनियन टेरिटरीची
कॅपिटल आहे लेह. काय आहे? लेह. लेह नाही, लिह नाही, लिह नाही, लेह. लेह. लेह नावाचं शहर या लडाख युनियन टेरिटरीचं कॅपिटल आहे. आणि जम्मू काश्मीर या युनियन टेरिटरीचं कॅपिटल 2 आहेत. एक श्रीनगर आहे, उन्हाळा आला की श्रीनगर कॅपिटल होते, आणि इतर वेळेस जम्मू. ठीक आहे. उन्हाळ्यामध्ये थोडं गरमी जास्त होते ना, म्हणून थोडं उत्तरेला जातात, कारण मग तिकडे थोडं थंड असतं, म्हणून कॅपिटल आहे श्रीनगर. श्रीनगर अँड जम्मू असे 2 कॅपिटल असणारे युनियन टेरिटरी एकच आहे, ते आहे जम्मू अँड काश्मीर. 2 कॅपिटल असणारं युनियन टेरिटरी कोणती? तर ती आहे जम्मू अँड काश्मीर. जम्मू आणि काश्मीर. तर जम्मू एक त्याची कॅपिटल आहे, दुसरी आहे श्रीनगर. आपल्या नांदेडला पण एक श्रीनगर आहे की नाही? ठीक आहे. तर हे 8 आपण पाहिलं. त्यानंतर पोरांनो बघा, त्यानंतर तुम्ही पाहू शकता या जम्मू काश्मीरच्या खाली हिमाचल प्रदेश आहे, तिथे बर्फच बर्फ असतो. हिमाचल, हिमाचल, हिम 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 म्हणजे हिम म्हणजे काय? बर्फ. बर्फ, जिथे बर्फ असणारा प्रदेश म्हणजेच हिमाचल प्रदेश. ठीक आहे. तर हे हिमाचल एक स्टेट आहे, राज्य आहे. आता 8 युनियन टेरिटरी झाल्या, ते बाजूला ठेवा थोडं. आता स्टेट 8 आहेत, स्टेट 28 आहेत. किती येतं? 28. तर हिमाचल प्रदेश आहे. या हिमाचल प्रदेशची कॅपिटल आहे शिमला. शिमला मिरची नाही, शिमला हे नाव आहे, तुम्हाला वाटतं शिमला मिरची. त्यानंतर पंजाब आणि हरियाणा या 2 राज्यांची कॅपिटल आहे, युनियन टेरिटरी आहे. त्या युनियन टेरिटरीचं नाव आहे चंदीगड. म्हणजे पंजाब आणि हरियाणा या 2 राज्यांची राजधानी आहे चंदीगड. ठीक आहे, चंदीगड आहे. त्यानंतर बघा पोरांनो, ह्या चंदीगडच्या थोडंसं ईस्टला जर आलो तर तुम्हाला दिसेल उत्तराखंड. या उत्तराखंड राज्यामध्ये उत्तराखंड राज्याची कॅपिटल आहे डेहराडून. डेहराडून या ठिकाणी मिलिटरी कॅम्प आहे. जे विद्यार्थी 7वीला आहेत ते आत्ताही फॉर्म भरू शकतात. त्या जे मुलं सिलेक्ट होतात 7वीमध्ये, तर त्या मुलांना या डेहराडून या ठिकाणी शिक्षण भेटतं, मिलिटरी शिक्षण. ठीक आहे. RIMC राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज हे कुठे आहे? तर डेहराडून या ठिकाणी आहे. बघा पोरांनो, इथं तुम्हाला इथून महाराष्ट्रामधून असं जावं लागणार आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता हरियाणा झालं, पंजाब झालं. मग या इथं उत्तर प्रदेश. हे उत्तर प्रदेश जे राज्य आहे ते लोकसंख्येच्या बाबत भारतामध्ये सर्वात मोठं राज्य आहे, आणि या राज्याची राजधानी आहे लखनौ. लखनौ, 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 LUCK, लखनौ. म्हणजेच मराठीमध्ये म्हणतात त्याला लखनौ. लखनौ. आणि इंग्लिशमध्ये काय लिहितात? लख. लख म्हणजे नशीब, नौ म्हणजे आता. लखनौ अशी हे राजधानी आहे. कोणाची आहे? उत्तर प्रदेश. आणि या उत्तर प्रदेश राज्यामध्ये सध्या महाकुंभ मेळा सुरू आहे. महाकुंभ मेळ्याची माहिती आपण घेतलेली आहे, मागं घेतली की नाही? 144 वर्षानंतर हा महाकुंभ मेळा येतो असं हिंदू धर्मामध्ये मानलं जातं. आणि दर 12 वर्षांनी भारतातील 4 ठिकाणी कुंभमेळा भरतो, आणि दर 6 वर्षांनी भारतामध्ये 2 ठिकाणी कुंभमेळा भरतो. एक म्हणजे प्रयागराज आणि दुसरा म्हणजे उज्जैन. ठीक आहे. तर पाहू शकतो आपण. मग इथं बिहार आहे. हे बिहारची राजधानी पाटणा आहे. मग पोरांनो, तुम्हाला हे असं मी सांगितलं त्या पद्धतीनं काय करायचं आहे. हे जे तुम्हाला दिसते हे मोठं अक्षर ते आहे राज्याचं नाव, आणि हे छोटं अक्षर जे दिसते ते आहे राजधानीचं नाव, कॅपिटल. मग तुम्हाला अशी लिस्ट तयार करायची आहे. इथे लिहायची आहे स्टेट, आणि इथं लिहायचे आहे कॅपिटल. स्टेटमध्ये 1 क्रमांक टाकायचा, इथून सुरुवात करायची. हिमाचल प्रदेश HP लिहिला मी. मग हिमाचल, तुम्ही HPच लिहिणार का? कोणी म्हणाल हिंदुस्तान पेट्रोलियम म्हणाल, HP पेट्रोल पंप. ठीक आहे, असं नाही आहे ते. हिमाचल प्रदेश तुम्हाला पूर्ण लिहायचं आहे, आणि कॅपिटलच्या ठिकाणी लिहायचे आहे शिमला मिरची. शिमला मिरची लिहिता का? मग तुम्ही फक्त शिमला लिहा. नाही तर तुम्ही लिहाल शिमला मिरची.
हां ठीक आहे, तसं काय लिहायचं नाही. असं मग 2, 3 असं करत तुम्हाला 28 स्टेट काढायचं. आणि मग नंतर लिहायचं UT म्हणजे युनियन टेरिटरी लिहायचं पूर्ण वाक्यात. आणि त्याच्यापर्यंत पुढे लिहायचं कॅपिटल. आणि UT म्हणजे 1 नंबरला UT कोणतं सांगितलं मी तुम्हाला, लडाख. या लडाख लिहायचं, लडाख लडाख. त्यानंतर पुढे लिहायचं लेह. हे असं तुम्हाला तयार करायचं आहे. आणि हा मॅप पण ड्रॉ करायचे, त्याच्यामध्ये हे स्टेट पण तुम्हाला ड्रॉ करायचे. ठीक है, यही इतना ही हमको आज काम है.